जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच रितू बहारी या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्कार आहे याने डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो आणि याचं वितरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. या बीना मोदी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या मोदी एंटरप्राइजेस के मोदी ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. त्यांना याआधी 2023 मध्ये द एशिया वन वुमन एम्पॉवरमेंट लीडरशिप प्रिन्सिपल्स अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी याआधी कार्यरत असलेल्या ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांची जागा घेतली आहे. बरं, मनिंद्र मोहन श्रीवास्तव हे राजस्थानचे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर ते राजस्थानचे 42वे मुख्य न्यायाधीश आहेत. बरं, मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणाद्वारे देण्यात येते? तर राज्यपालांद्वारे देण्यात येते. सध्या राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आहेत व त्यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. बरं, कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर अरुण भन्साळी हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला हे माहित आहे का, राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना 1949 मध्ये करण्यात आली होती. यासच इतर उच्च न्यायालयाची स्थापना वर्ष सुद्धा आपण पाहून घेऊया. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. तर पहा, गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना 1960 मध्ये करण्यात आलेली आहे. केरळ उच्च न्यायालय 1956, मध्य प्रदेश 1956, सिक्कीम 1975, हिमाचल प्रदेश 1971, तर मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना 2013 मध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून आधी तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोडवताना तुमच्या विचाराचा प्रवाह कसा आहे याचं सुद्धा बारीक निरीक्षण करा. यामुळे काय होईल तर तुम्ही कशा पद्धतीने विचार करत आहात हे तुमच्या लक्षात येईल आणि तुमची मल्टीलायनर प्रश्न सोडवण्याची सुद्धा प्रॅक्टिस होईल. पहिलं विधान पहा. समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर आता कालच उत्तराखंड राज्यातील विधानसभेत UCC म्हणजे समान नागरी संहिता हे विधेयक मंजूर झालेलं आहे व असे विधेयक मंजूर करणारे उत्तराखंड हे आता स्वतंत्र भारतातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे. पहिलं विधान तर बरोबर आहे. नेक्स्ट विधान पहा. उत्तराखंड राज्यातील या विधेयकात अनुसूचित जमातीला समान नागरी संहितेच्या बाहेर ठेवण्यात आले. तर आता खरंच अनुसूचित जमातीला हे समान नागरी संहितेच्या बाहेर ठेवण्यात आला आहे का? तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. कारण उत्तराखंड राज्यामध्ये अनुसूचित जमातीला या समान नागरी संहितेच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे. शेवटचं विधान पहा. यात काय म्हटलं आहे तर 21व्या कायदा आयोगाने समान नागरी संहिता सध्या लावण्याची आवश्यकता नाही असे मत व्यक्त केले. मित्रांनो, हे विधान सुद्धा बरोबर आहे. 2018 मध्ये बलबीर सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली हा कायदा आयोग स्थापन करण्यात आला होता व या कायदा आयोगाने सध्या समान नागरी संहिता लावण्याची आवश्यकता नाही असं मत व्यक्त केलं होतं. बरं, या विधानामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहेत. यामधील तिन्ही विधान योग्य आहेत. त्यासाठी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. बरं, तुम्हाला माहिती आहे का, उत्तराखंड राज्यामध्ये समान नागरी संहितेचा कायदा लागू करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती? तर ही समिती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. आणि आता हा जो समान नागरी कायदा आहे यामधील काही तरतुदी सुद्धा आपण पाहून घेऊयात. या उत्तराखंड राज्यातील समान नागरी संहिता कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी दोघांनाही मालमत्तेत समान हक्क मिळतील. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची संपत्ती ही जोडीदार आणि मुलांमध्ये समान विभागात वाटण्यात येणार आहे. याशिवाय त्या व्यक्तीच्या पालकांनाही त्याच्या मालमत्तेत समान हक्क मिळेल. तसेच या कायद्यानंतर उत्तराखंड राज्यामध्ये घटस्फोट फक्त समान कारणावरच मंजूर केला जाईल. एकाच पक्षाने कारणे दिल्यास घटस्फोट दिला जाणार नाही. या कायद्यात लिव्ह-इनसाठी सुद्धा काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्यास नोंदणी करणे आवश्यक असणार आहे व तसेच त्यांना या रिलेशनशिपमध्ये मूल झाल्यास त्याची जबाबदारी
लिव्ह इन जोडप्यावर असणार आहे. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व प्रथेवर बंदी घालण्यात आली असून विवाह नोंदणी अनिवार्य असणार आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा. कोणत्या राज्यात देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफीची पायाभरणी करण्यात आली? तर आता देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफीची पायाभरणी ही तेलंगणा राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. तेलंगणामध्ये कुठे? तर तेलंगणा राज्यातील हैदराबादमधील सालार जंग संग्रहालयात हे देशातील पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफी स्थापन करण्यात येत आहे. बरं, याची पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते याची पायाभरणी करण्यात आलेली आहे. व या म्युझियमची निर्मिती कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे या म्युझियमची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये विविध भाषा आणि कालखंडातील सुमारे 1,00,000 प्राचीन शिलालेख ठेवण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 5. पहिल्या बिमस्टेक ॲक्वॅटिक्स चॅम्पियनशिपचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता प्रथमच बिमस्टेक ॲक्वॅटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. बरं, या स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या आहेत? तर नवी दिल्लीत या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून 6 फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धा कधीपर्यंत चालतील? तर 9 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. मित्रांनो, याआधी 2018 मध्ये 4थ्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेची घोषणा केली होती. 2021 मध्येच या स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार होत्या, पण करोनामुळे या स्पर्धेचं आयोजन आता 2024 मध्ये करण्यात येत आहे. ठीक आहे, तर आता बिमस्टेक विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. बिमस्टेकचं फुल फॉर्म काय आहे? तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 मध्ये करण्यात आली होती. बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड हे याचे संस्थापक देश आहेत. यामध्ये 1997 मध्ये म्यानमार, तर 2004 मध्ये नेपाळ व भूतान हे देश सहभागी झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा. पुरुषांच्या FIH हॉकी 5 विश्वचषकाचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर पुरुषांच्या FIH हॉकी 5 विश्वचषकाचं विजेतेपद सुद्धा नेदरलँडनंच पटकावलेलं आहे. याआधी नेदरलँडच्या संघाने महिलांच्या हॉकी 5 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं व आता पुरुषांच्या FIH हॉकी 5 विश्वचषकाचं विजेतेपद सुद्धा नेदरलँडनंच पटकावलेलं आहे. बरं, नेदरलँडने अंतिम सामन्यात कोणाला हरून ही स्पर्धा जिंकली आहे? तर मलेशिया या देशाला हरून नेदरलँडने ही स्पर्धा जिंकलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर ओमानमधील मस्कट येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होते व या फॉर्मॅटमध्ये प्रथमच या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये जे पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार जॉय व्हॅन वॉल्स्टिजन यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट यंग प्लेअर हा पुरस्कार हनान शाहिद. सर्वाधिक स्कोरर पुरस्कार वाहिद राणा यांनी या स्पर्धेत एकूण 23 गोल केले आहेत. तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार आखिमुल्ला अनार यांना देण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणत्या राज्याने कलेग्नार स्पोर्ट्स किट उपक्रम सुरू केला आहे? तर आता हा जो कलेग्नार स्पोर्ट्स किट उपक्रम आहे हा तामिळनाडू राज्याद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत तामिळनाडूमध्ये स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी 12,000 गावांना स्पोर्ट किट प्रदान करण्यात येणार आहे. यासह तामिळनाडू सरकारने सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्यासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या उद्देशाने उंगलाई थेडी उंगल ओरियल ही योजना सुद्धा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. भारत मोबॅलिटी ग्लोबल एक्स्पोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हा जो भारत मोबॅलिटी ग्लोबल एक्स्पो आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि या मोबॅलिटी ग्लोबल एक्स्पोचं आयोजन 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीत करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. यंदाचा जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह कधी साजरा करण्यात आला? तर यंदाचा जो जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह आहे हा 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, दरवर्षी हा सप्ताह फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये आयोजित करण्यात येत असतो व यावेळेसचा सप्ताह सुद्धा पहिल्या वीकमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पण यावेळेसची या सप्ताहाची थीम काय आहे? तर युनायटिंग फॉर पीस अशी यावेळेसच्या जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताहाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा नवा जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो.
तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.